प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी आहे। पहिला बॉल सुरेख पाहायला मिळतोय, अगदी वेग आहे, लाईन लेन्सचा पूर्णपणे वापर करताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय। सुरुवात गोड केलंय, म्हटलं जातं सुरुवात गोड केल्यानंतर शेवटी गोड होतो। यस, कोणाचा सुरुवात गोड झाले शेवट कसा होईल। यस, यावेळेस ऑफिशियल वळतात आमच्याकडे, ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय तो वाईड कॉल आणि सुरुवात झाले। स्कोर कार्ड वरती 1 आकडा पाहायला मिळतोय। इस क्रिकेट मध्ये संयम खूप महत्वाचा आहे। वेळ ही बदलत असते, प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त स्पर्धेपासून तुम्ही बाहेर जाऊ नका, स्पर्धेमध्ये लढत राहा, दिवस तुमचा हे येईल। यावेळेस फटका सुरेख आलाय, लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक विंडामध्ये पाहायला मिळतील। त्या दरम्यान धावा येत आहेत त्या 2। 4 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 40+ धावा या स्कोर कार्ड वरती लावाव्या लागतील, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान मधील अव्वल दर्जाचे संघ म्हणून पाहिलं जातं। खूप चांगल्या स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या माध्यमातून यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, येतो तो डॉट। दिवस क्रमांक 2, अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे आणि अंतिम दिवसामध्ये कोणता संघ फायनल पर्यंत पोहोचेल, पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतात। अगदी आकर्षक ट्रॉफीज आपल्या समोर मांडून ठेवलेत। यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये, येतोय तो डॉट बॉल। स्कोर कार्ड 3च धावेवरती पाहायला मिळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट। यस, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरसावले होते, बॅटची कडा लागली आहे, यष्टिरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये। धक्का क्रमांक पहिला, बॅटर येईल ओमकार, बॅक टू द डगआउट। यस, पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी अप्रतिम, मी म्हणेल कौतुक करावं लागेल। खूप चांगली स्पर्धा यार, मजा येते। सुरुवात गोड झाले, अजून एकही मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही, अक्षरशः चकडून ठेवलाय। गोलंदाज अशोक पाहायला मिळत आहेत, पहिल्या बॉल पासून फलंदाजाची खेळी ओळखलाय आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील सटीक मैदानावरती पाहायला मिळते। नवीन बॅटर जर्सी क्रमांक 4 पाहायला मिळत आहेत, प्रथमेश। दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, अगदी डीप मिड विकेट रिझर्व मध्ये एक फील्ड आहे, लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक फील्ड आहे। P1चं पहिलं षटक, अगदी सटीक गोलंदाजी। स्कोर कार्ड 3 धावेवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरुवात गोड केली, P1चं षटक म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त धावा जमा कराव्या लागतात, परंतु क्रिकेटचं ब्रह्मास्त्र गोलंदाजी ट्रॅक वरती, अगदी प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन आहेत, कधी स्लोवर तर कधी फास्ट, सटीक गोलंदाजी। स्ट्राइक एंडला नवीन बॅटर प्रथमेश, हाईट आहे, फिटनेस आहे, मोठे फटके खेळू शकतो, क्षमता आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट। यस, ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फील्ड आहे, येतो तो हा देखील डॉट बॉल। अप्रतिम गोलंदाजी यार, कौतुक करावं लागेल। पहिलं षटक P1चं अशोक यांनी आता धावा खर्च केले 3 आणि एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय। 1 ओव्हरचा खेळ होतो समाप्त, धावफलक 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। यस, कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे। संघ आपण पाहिला तर प्रथम टॉस जिंकला कासरू टीम आणि फील्ड घेतली आहे, निर्णय कुठपर्यंत योग्य असेल। ओव्हर क्रमांक 2, बॉलरचं नाव कळवा प्लीज। आशुतोष, बॉलरचं नाव कळवा। शुभम, ओव्हर क्रमांक 2 वरती पाहायला मिळतील। यस, या षटकावरती एखादा मोठा फटका येतोय का? अगदी पंचांच्या उजव्या बाजूने पहिलाच बॉल, यस, फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मधून, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, थोडासा मिसफील, परंतु थांबवलंय, एकाच धावेवरती स्टॉप केलाय। एक धाव खूप महत्वाची, धावासाठी धाव मैदानामध्ये संघ करताना पाहायला मिळतोय सोनाट।
रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, हौसला रखे हर दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. येतो डॉट बॉल. येस, गोलंदाजी जर आपण पाहिले तर प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन आहेत. गोलंदाजी काम करते. सकाळ सत्र आहे, पहिलीच मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच बनते की हाय स्कोरिंग, कारण 4 षटकांची मॅच आहे. शेवटची ओव्हर पर्यंत सामना हा खेचला जाईल. येस, अक्रॉस द बॅट, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. येतो डॉट बॉल. शॉट पूल करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी खूप चांगली मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक क्रीडांगण आहेत, त्यापैकी एक हे देखील क्रीडांगण चांगलं आहे. खूप चांगल्या मॅचेस यावेळेस. फटका सुरेख आलाय. फील्ड आहे लॉंग ऑफ प्रिझन मधून, वेगाने येत आहेत मिड ऑफ मध्ये. फील्ड केले, फेकी देखील प्रॉपर पाहायला मिळते. खूप चांगला थ्रो आहे. अगदी बाउंड्री वरून आले, वेगाने आले, चेंडू फील्ड केला, फेकी केली, एकच धाव मिळते. धावफलक 5. एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ झालाय. यस, यावेळेस मोठा फटका आलाय, टायमिंग फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत. हातामध्ये चेंडू आला, परंतु शेवटच्या क्षणाला धरतीला दान केलं. यार, झेल महत्वाचे आहेत. क्रिकेटचं सूत्र आहे, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅच विन द मॅच. यस, कॅचेस खूप महत्वाचे आहेत, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस बॅटिंग बरोबर बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेस 100% एफर्ट्स येतात, त्यावेळेस संघ नक्कीच फायनल पर्यंत प्रवेश करतो, यामध्ये शंका नाहीये. यस, चेंडू थोडासा खाली राहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 6 धावा. पहिलं षटक हाताळलं अशोक यांनी, P1 चं षटक 3 धावा खर्च केला. ओव्हर क्रमांक 2 शुभम यांनी हाताळलं, यांनी 3च धावा खर्च केलेत. म्हणजे गोलंदाजी पूर्णपणे काम करते. व्हेरिएशन आहेत, खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी मैदानामध्ये आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकला होता, फील्ड घेतली, निर्णय कुठेतरी योग्यच मी म्हणेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावाच खर्च केलेत. ओव्हर क्रमांक 3 राहुल आलेत. महत्वपूर्ण हे षटक असेल, तुम्हाला या षटकावरती हात खोलावे लागतील. यस, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. खराब बॉल लाईन लेन मधून फटकलेत, लेग स्टंपच्या बाहेर येतो तो वाईड कॉल. एक सिंगल. 7 धावा. मोठ्या फटकेच्या शोधामध्ये आहेत, प्रयत्न पूर्णपणे करतायत, परंतु संपर्क होत नाहीये. तुमची नजर तीक्ष्ण असणं खूप महत्वाचं आहे गोलंदाज. यस, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावतायत. दुसरी धावीचा प्रयत्न केले, जोखीम पत्करले, फेकी देखील केले, प्रॉपर होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी धाव करतोय टीम सोनाट. सोनाट टीमला माहिती आहे धावा येणं खूप महत्वाचं आहे. अगदी 4 षटकांमध्ये कमीत कमी 40+ सन्मानजनक स्कोर या विकेट वरती असेल. जरी पहिल्या 2 षटकांमध्ये थोडस स्कोर काळ सरसावलं नाहीये, धीम्या गतीने चालले, परंतु या शेवटच्या 2 ओव्हर वरती तुम्हाला तुटून पडायचं आहे. धावफलक 9. यस, फटका आहे सुरेख, परंतु दिशा आहे घोषित क्षेत्र. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच आहे का? यस, एकच सिंगल धाव. अद्याप या इनिंग मध्ये एकही षटकार किंवा चौकार आला नाहीये. चला, नेक्स्ट मॅच आहे KKM आमशी 11 विपक्ष हरचंदी. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे, आपण रिपोर्टिंग द्या. नेक्स्ट मॅच आपले मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. यस, राहुल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फटका आलाय मोठा, परंतु मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. यावेळेस चुकी नाहीये. विकेटचं पतन झेल टिपलाय आणि फलंदाज सुरेश यांचा खेळ संपलाय. बॅटर बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर संदीप मैदानामध्ये दाखल झाले. जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल यार. मॅच
रंगतदार बनवायची असेल, टॉप फाईट द्यायची असेल तर धावा येणं खूप महत्वाचं आहे. मोठे फटके या षटकामध्ये घ्यावे लागतील. 10 धावा झालेत. ओव्हर क्रमांक 3 हे षटक देखील अप्रतिम राहिलंय. अगदी जर आपण विचार केला तर पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या, एक सिंगल आली, त्यानंतर येतो तो विकेट. 2.3 चेंडूचा खेळ झाला. द्याबी 3 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे संदीप. येस, यावेळेस वाईड कॉल येतोय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, थोडीशी लाईन लेंथ भटकले. वाईड कॉलने एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच जोडली जाईल. यावेळेस सुरेख अप्रतिम फटका आलाय. परंतु दिशा थोडीशी खराब. डी झोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, एकच धाव येते. येस यार, फटका होता चांगला, पॉवरफुल स्ट्रोक होता, परंतु क्षेत्र थोडस कुठेतरी चुकीचं निवडलं गेलं आणि या फटक्यांची आवश्यकता आहे. फटके बनवावे लागतील. मॅच रंगतदार बनवायची असेल तर धावा येणं खूप महत्वाचं है. इक्का दुक्का नहीं चलेगा भाई. अगर मैच में रहना है तो कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे. या संदीप भाईने क्षमता दाखवली. पहिलाच बॉल खेळला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेत. दोन धावेने स्कोर कार्ड सरसावलं जाईल. धाव फलक 14 आकड्यावरती पोहोचलाय. यावेळेस फटका आहे, सूर्य क्षेत्ररक्षक आहे, मात्र बनेल प्रेक्षक. दिवस क्रमांक 2 मधील पहिला धमाका ऐकतोय तो फ्लॅट षटकार. लेट आला पण थेट आला. यस, हा फलंदाज मी म्हटलं होतं अगदी शरीरयष्टी आहे, हाईट आहे, फिटनेस आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलेल. शक्तीपेक्षा युक्ती क्रिकेटमध्ये कधीच श्रेष्ठ आहे. या फटक्यांची आवश्यकता होती. अगदी 6 धावा जमा केल्या डीप मिड विकेट रिजन मधून. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती पोहोचलाय. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकांमध्ये चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. कासुरी टीम आपणास विनंती आहे. याचा आजच्या दिवसामध्ये उपस्थित आमचे ग्रामस्थ आदरणीय सन्मान्य आनंद धोंडीबा सकपाळ, अध्यक्ष श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, त्याचबरोबर सन्मान्य दिनेश मारुती सकपाळ सचिव आहेत, त्याचबरोबर संतोष दादा संकपाळ, मराठी माणूस प्रदीप युट्यूबर्स हे देखील उपस्थित आहेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर क्रमांक 4 कडे आपण वळत आहोत. यावेळेस फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आशुतोष. झेल मात्र सोडले यार, झेल महत्वाचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, त्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय संदीप. येस, बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले सँडी यांच्यासाठी मेजवान आहे, तर मराठी माणूस प्रदीप सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचा धनादेश देखील दिला जाईल. 3 षटकार टोका, 500 रुपयाचा धनादेश. संदीप आहेत, पॉवर आहेत, ताकद आहे. येस, फटका आहे सुरेख, परंतु फील्ड तेवढीच पॉवरफुल होती. अगदी वेगाने आले परंतु मिसफील्ड केलाय. चेंडू बाउंड्री लाईन लगत फील्ड करतील, फेकी केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, जोखीम पत्करले. येस, जोखीम ही खूप महत्वाची होती. 3 धावा पूर्ण केलेत आणि 3 धावा जोडल्यानंतर स्कोर कार्ड पोहोचला जाईल तो 24-24. त्याचबरोबर सन्मान्य पांडुरंग दादा गमरे यांचं देखील शुभागमन झालंय. या स्पर्धेसाठी ज्यांचं अनमोल सहकार्य आहे, आपलं देखील या स्पर्धेमध्ये आता मनपूर्वक स्वागत. ब्लॉकवलचा चेंडू लॉंग ऑन रिजन निवडलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव सिंगल मिळते.
येस, मी म्हटलं होतं शेवटचे षटक आहे आणि या षटकावरती तुम्हाला तुटून पडायचं आहे. अगदी प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एकही मोठा फटका अद्यापही या षटकामध्ये आला नाहीये. येस, गोलंदाज आहेत रोहन. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट कॉल, वाईट +1. येस, 2 धावा या बॉल वरती जोडल्या जातील. 27 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही बॅटर आहेत संदीप, कारण ज्यांच्या मधून एकच षटकार या इनिंग मध्ये आलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉल्स मध्ये काही आगळं वेगळं पाहायला मिळतंय का? राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फटका सुरेख येतोय. क्षेत्ररक्षक आहेत राहुल, थोडासा मिसफील होतोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने स्कोर कार्ड देखील सरसवलं जाईल. 29-29. पहिली 2 षटकांचा विचार आपण केला तर अशोक 3 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 2 शुभम 3 धावा खर्च केल्या, परंतु ओव्हर क्रमांक 3 राहुल यांच्यावरती मात्र थोडस का होईना पण धावा आलेत. 14 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटक रोहन मैदानावरती पाहायला मिळतात. अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका सजवला. मिड विकेट रिजन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने 2 धावा पूर्ण केलेत. आमशी टीमचे कॅप्टन आणि हरचंदी टीमचे कॅप्टन, आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या मॅचिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉल वरती काय होत आहे? आपटलाय, फटका देखील मोठा आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार येतोय तो धमाकेदार. शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉल वरती दर्जेदार षटकार. यस, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. KKM आमशी 11 विपक्ष हरचंदी. आणि मी विनंती करतो सन्माननीय श्री आनंद धोंडीबा सकपाळ आणि सन्माननीय आदरणीय दिनेश मारुती सकपाळ या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. KKM आमशी 11 विपक्ष हरचंदी. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो. मॅच जर आपण पाहिले तर 4 ओव्हर समाप्त होत आहेत. 37 धावा झाल्यात आणि 38 म्हणजेच 38 धावेंचं माफक असं आव्हान टीम सोनट यांनी कास्तूर टीम समोर मांडून ठेवलंय. चला, सोनट टीम फील्ड आपण थोडी सजून घ्यायची तर MCC कास्तूर टीम आपली सलामी जोडी देखील आपण मैदानामध्ये सज्ज ठेवायचे. चला, टॉस आपण करतोय. KKM आमशी 11 आणि हरचंदी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज स्पीड अप घ्या. त्वरित आपण यायचंय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2. खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री उतीश्वर पद्मावती ग्राम विकास मंडळ वेळापूर मुंबई, श्री उतीश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित श्री उतीश्वर पद्मावती चषक 2025 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा मजा येईल. संपूर्ण आज दिवसभर आपण पाहिलं तर अनेक मोठे मोठे संघ आमने सामने लढतील. दिवस कोणाचा फक्त एकाचा असेल. कोण जिंकेल कोण हारेल क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हार आणि जीत म्हणजेच नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु संघर्ष खूप महत्वाचा आहे. संघर्ष ही ज्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते. आणि आजच्या दिवसमध्ये कोण संघर्ष करेल, कोण जाईल अंतिम टप्प्यामध्ये, कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन, आज संपूर्ण दिवसभर रंगली जाईल. चर्चा होईल आणि चर्चा संपूर्ण दिवसभर आम्ही करणार आहोत या स्पर्धेची. चला, फील्ड सजवून घ्या. तर बॅटर प्लीज आपण मैदानात ताबा घ्यायचा. बॅटर जावा.
कासरू टीम आपला 12th मॅन पाठवा. आपली बॅटिंग आहे. प्लीज 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर आपल्याकडे असेल प्लीज आपण या. कारण ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभर युट्यूबच्या माध्यमातून 22 टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपलं जाईल. प्रत्येक खेळाडूचं नाव कळणं आम्हाला खूप महत्वाचं आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. आनंद घ्या, आनंद देत राहा, खूप मजा येणार आहे. नवी मुंबई स्पर्धा म्हटल्यानंतर रोमांचक असतो. आमची टीम टॉस जिंकलेत आणि प्रथम फील्ड घेतले. आपण सज्ज राहायचे, आपले संपूर्ण स्क्वॉड रेडी ठेवा. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. सेकंड इनिंग ऑन होत आहे. बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला अशोक आहेत तर नॉन स्ट्राईक एंडला वसंत. गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं षटक प्रतीक. युवा गोलंदाज आहेत. खूप मजा येईल. 38 धावांचे टार्गेट आहे. पहिला बॉल. खराब चेंडू त्यावरती पूर्णपणे फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू ऐकणार नाहीये. टन 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 येतोय तो धमाका. पहिल्याच बॉल वरती चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चौकार पाहायला मिळतोय. अगदी सुरुवात केले. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजावरती आक्रमण केलंय बॅटर अशोक. इरादे स्पष्ट केलेत. 38 धावांचे टार्गेट आहे. आम्हाला लवकर पूर्ण करायचंय दाखवून देतोय. पुढे होऊन सरसावण्याचा प्रयत्न केला परंतु थोडेसे पंपल झाले. कमबॅक केलंय. येतोय तो डॉट बॉल. कमबॅक खूप महत्वाचा आहे. एखादा खराब चेंडू तुम्ही हाताळताय त्यावरती मोठा फटका येतोय परंतु पुढील बॉल वरती कमबॅक करताय हे खूप महत्वाचं आहे. 38 धावांचे टार्गेट आहे. P1 चा षटक. अगदी 2 शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट आहे. लॉंग ऑफ आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेस्टमच्या बाहेर येतोय तो वाईट कॉल. 1 धाव जोडली जाईल. जरी टार्गेट छोटा असेल किंवा मोठा असेल, तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुमच्यामध्ये धमक असेल तर सामना कोणत्याही क्षणाला पलटू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू कोणत्या क्षणाला चमकेल, बाजी मारेल याचा अंदाजही लावता येत नाहीये. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी केलंय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज मात्र कौतुक करावं लागेल. कमबॅक केलाय. पहिला बॉल थोडासा खराब होता. फलंदाजाने त्यावरती पूर्णपणे समाचार घेतला. स्टेप आउट झाले. फटका सजवलाय. लॉंग ऑफ मधून शतरक्षक वेगाने येत आहेत. 1 बाउन्स फील्ड केलाय. फेकी केले. स्ट्राईक एंडला शतरक्षक आहे सज्ज. खूप चांगले फील्ड देखील पाहायला मिळते. फेकी देखील पूर्णपणे प्रॉपर केलंय. त्या दरम्यान 2 धावा आणि स्कोर कार्ड 7 धावा. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला खेळून काढलाय. शतरक्षक गॅप आहे मोठा. शतरक्षक पोहोचतात वेगाने. काऊ कॉर्नर रिजन मधून फेकी केली जाईल. त्या दरम्यान 2. अगदी प्रत्येक बॉल वरती आपण पाहिलं तर धावा येत आहेत. 2 डॉट आलेत परंतु त्यानंतरच्या सलग 2 बॉल वरती दुहेरी धावा. धावा खूप महत्वाच्या आहेत. टार्गेट 38 धावेंचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये जर आक्रमण केलं तर पुढील मॅच लोड पाहिजे असं राहणार नाहीये. थोडासा कुठेतरी प्रेशर दूर करण्याचा प्रयत्न होईल. हा देखील येतो डॉट बॉल. जशाच तसं प्रत्युत्तर. कभी तेरी तो कभी मेरी. हा क्रिकेटचा खेळ आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ होतो समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचलाय. कोणत्याही विकेटचं पतन नाही. ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये असेल एकतर्फी मॅच, एकतर्फी लढत मैदानामध्ये दाखवून देईल. कारण क्षमता दाखवलंय. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. दोन्ही एंड कडून बॅटिंग चांगली होते. जरी डॉट बॉल आले असले तरी सुरुवात मी म्हणेल गोड केले. 3 षटकांची मॅच अजूनही शिल्लक आहे आणि 3 षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करते टीम कासरूड याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. कारण प्रत्येक मॅच खूप महत्वाची असते. एक मॅच जिंकली 1 पाऊल पुढे जावं लागेल. एक मॅच हारला तर घरच्या दिशेने जावे लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. जो प्रयत्न करतो, मेहनत करतो. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर गेम.
तुमचा सराव, तुमची प्रॅक्टिस, तुमची मेहनत, सर्व काही गोष्टी मैदानामध्ये पाहायला मिळतात. यस ओव्हर क्रमांक 2 वसंत आलेत. यस सचिन आहेत ओव्हर क्रमांक 2. फील्ड ओपन झाले. गॅप सिलेक्शन नाहीये, तुम्हाला पूर्णपणे टायमिंग प्रॉपर करावं लागेल. हे सारख्या त्याने ऑफ साइडला कट केलाय. फील्ड आहे कव्हर मध्ये. एकच धाव सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केलेत. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल एक सिंगल. धाव फलक पोहोचले 10 आकड्यावरती. अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच बनेल, अरे मॅच बनेल. ही जोडी मैदानामध्ये असेल तर मॅच नक्कीच बनवेल. यस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बाउन्स होतोय. येतो तो डॉट बॉल. यस गतीमध्ये परिवर्तन आहे. अगदी पहिला बॉल आपण पाहिलं तर थोडासा वेग होता. या चेंडूवरती देखील थोडासा वेग, परंतु प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहेत आणि खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी खूप अप्रतिम या विकेटवरती आज पाहायला मिळते. यावेळेस आपटलाय. पुन्हा एकदा शॉट अप पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क होत नाहीये. बाउन्स पाहायला मिळतोय. येतो तो सलगचा दुसरा डॉट. कम बॅक केलाय कुठेतरी गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. कट केलाय. एक सिंगल धावा. एका दुका नहीं चलेगा. अरे मैच जीतना है तो बड़ा स्ट्रोक खेलना पड़ेगा. दोन्ही फलंदाज सलामीचे मैदानामध्ये सज्ज आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर एकच चौकार या संपूर्ण इनिंग मध्ये आलाय. ओव्हर क्रमांक 2. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क होत नाहीये. चेंडू शरीराचा वेध घेतोय. येतोय तो डॉट बॉल. यस डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर निर्माण करेल, परंतु एखादा मोठा फटका सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहत आहोत. यस मोठा फटका जरूर आला. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनतोय. प्रेक्षक एफर्ट्स दिले, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा पार. येतोय धमाकेदार षटकार. यस धावफलक 17 आकड्यावरती पोहोचलाय. अगदी गोलंदाजीचा विचार केला तर पहिले 5 बॉल अप्रतिम हाताळले. त्यामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल थोडासा खराब. चेंडू खराब नव्हता, परंतु फलंदाजाने पाहिलं, ओळखलं आणि त्याच दिशेने बॅट फिरवली. संपर्क चांगला पाहायला मिळाला आणि 6 धावा. धावा झाले 17. अजूनही 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनेल. अजूनही दोन्ही एंडकडून सामना 50-50 पाहायला मिळतोय. हे षटक महत्वपूर्ण असेल, निर्णायक षटक असेल, कारण या षटकावरती सर्व या स्पर्धेचा या मॅचचा लोकाजोक आहे. या षटकामध्ये विकेट प्राप्त केला तर टीम कमबॅक करेल, परंतु याच ओव्हरवरती जर धावा आले तर सामना एकतर्फी जाईल. कोण कोणावरती भारी पडेल येत्या काळामध्ये पाहायला मिळेल, कारण शेवटच्या ओव्हर अजून बाकी आहेत. या 2 षटकांवरती काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. खूप चांगली आपण स्पर्धा पाहतोय. श्री युतेश्वर पद्मावती चषक 2025. यस वेगवान गोलंदाजी आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. फील्ड देखील प्रॉपर पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा. यस धावा येत आहे. प्रत्येक बॉलवरती धावा जमा करण्याचे दोन्ही बॅटर प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्नांना यश देखील येत आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार येत नसतो. तुम्हाला ग्राउंड शॉट देखील खेळावे लागतात. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, गॅप सिलेक्शन, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यावरती तुम्ही लक्ष दिलं तर क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतो. अगदी टेनिस क्रिकेटचा विचार आपण केला तर टेनिस क्रिकेट खूप उंचावरती गेला, अगदी शिखर गाठलंय. ISPL सारखी स्पर्धा आपण पाहतोय. लाखोंची बोली लागते. खेळाडू खेळतायत, पैसा देखील येतोय, परंतु क्रिकेटने खूप उंची गाठले यार. क्रिकेट या अगोदरचं आताचं क्रिकेट बघा, प्रत्येक संघ किट्स मध्ये पाहायला मिळतो. अगदी शूज आहेत, कॅप, गॉगल्स, हातामध्ये स्लीव आहेत. क्रिकेटने खूप उंची गाठली. अगदी अगोदरचा काळ शूज नव्हते, चप्पलवरती क्रिकेट खेळलं जात होतं, किट्स नव्हते, परंतु मजा होती. व्यावसायिक क्रिकेट बनलंय आणि का म्हणू नये. आम्ही प्रॅक्टिस करतोय, आम्ही मेहनत करतोय, तर मेहनतीचं फळ देखील मिळालं पाहिजे. परंतु क्रिकेट बरोबर तुमचा करिअर देखील तेवढंच महत्वाचं आहे.
क्रिकेट म्हणजे एक छंद, हॉबी, कला आहे, छंद आहे. छंद जोपासला पाहिजे, छंद आपला टिकवला पाहिजे. आपली संस्कृती आहे. क्रिकेटमध्ये आपण आनंद घेतोय. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, आयुष्यात प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. अगदी यस, यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल्ड, पॅटनर बाथ येईल बॅक टू द आउट. यस, मी म्हटलं होतं हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर ही जोडी तोडण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज तर नक्कीच कमबॅक करेल. कमबॅक करून दिलाय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. अप्रतिम गोलंदाजी सुरेश पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर सलग 2 डॉट आणि त्यानंतरच्या चौथ्या बॉलवरती विकेटचं पतन घडलंय. फलंदाजाला माघारी परताव्यामध्ये आले कारण अशोक चांगली बॅटिंग करत होते, धावा येत होत्या. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज झालेत. अजय याची जबाबदारी असेल. अजूनही मॅच जिवंत आहे, मॅच बनेल. दोन्ही एंड कडून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी काम करते, परंतु एखादा खराब बॉल त्यावरती बॅटर आक्रमक करतोय म्हणजे मॅच जशाच तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. राईट ओव्हर द विकेट. येस, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा लागते. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळेल. 20 धावा झालीत. अजूनही मॅच खूप मोठे, अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 2.5 चेंडूचा खेळ झाला. अद्याप एक बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका, बिग ब्लास्ट या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. 7 बॉल 18 ची मॅच. यस, स्विंग आहे, डॉट येतोय, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार झालेत गोलंदाज. शेवटचा बॉल डॉट. 3 ओव्हरचा खेळ होतो समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 20. समीकरण येऊन बसले. 6 बॉल आणि 18 धावा. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. यस, मॅच मात्र रंगतदार बनेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल KKM आमशी 11 विपक्ष हरचंदी. दोन्ही टीम आपले स्क्वॉड सज्ज ठेवा. मॅच झाल्यानंतर लगेच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि सामने खूप आहेत. प्लीज कोऑपरेट करा, सर्वांनी सहकार्य करा. खूप चांगली स्पर्धा आहे. 2 दिवसीय स्पर्धा, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये बिग फाईट मॅचेस देखील पाहायला मिळतील. पहिलीच मॅच आपण पाहतोय. 6 बॉल 18च्या समीकरणावरती येऊन थांबले. ओव्हर क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉलर करण युवा गोलंदाज आहे. थोडासा प्रेशर असेल. अगदी पहिल्या बॉल पासून प्रेशर बनवायचा असेल तर फटक्यांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच होती. असं वाटलं होतं एक वन साइड मॅच बनेल, परंतु गोलंदाजी काम करते. यस, पहिला बॉल. ब्लॉक होलचा चेंडू खोडून काढलाय. फील्ड आहे, पॉइंट मध्ये शतरक्षक आहेत. एक सिंगल धाव रोखू शकणार नाहीत. एक धाव मिळते. अजूनही 5 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केलाय. कमबॅक खूप महत्वाचा आहे आणि पहिलीच मॅच. 5 बॉल 17चा सामना. एखादा बिग फाईट. येस, ब्लॉक होलचा चेंडू संपर्क होत नाहीये, परंतु एक चोरटी धाव जमा करण्याचा प्रयत्न करतायत. नाहीये, रोखलंय. बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळते. एकेरी दुहेरी धावेने सामना जिंकणार नाहीये. तुम्हाला हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका. कहाणीमध्ये ट्विस्ट. येस, ऑन साइडला फटका खेळलाय. फील्ड आहे. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न जोखीम पत्करलाय. खराबपैकी खराबपैकी 2 धावा झाल्या होत्या त्या ठिकाणी. खराबपैकी केले. एक एक्स्ट्रा धावा अजूनही जोडली जाईल. धावा मिळत आहेत त्या 3. स्कोर कार्ड पोहोचलाय 25.
यस 3-13चं समीकरण येऊन बसलंय. 3 बॉल 13ची मॅच. 2 मोठे फटके, मॅच विन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते, डी झोन, एकच सिंगल. 2 बॉल 12ची मॅच. यस 2 धमाके अजूनही हवेत. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणता येत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर हात खोलावे लागतील. यस फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. फील्ड आहे, टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. चला अंशी 11 आणि हरचंदी दोन्ही टीम सज्ज रहा. नेक्स्ट मॅच आपली आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आशुतोष. 1 बॉल आणि 12ची मॅच आहे. नक्कीच कौतुक करावे लागेल. गोलंदाजी टीम आपण पाहत आहोत. सोनाट अप्रतिम गोलंदाजी केली यार. प्रत्येक ओव्हर मध्ये धावांवरती फुल स्टॉप दिलाय, रोखण्याचा प्रयत्न केलाय. यस नजर हटी, दुर्घटना घटी, दांडी गुल. बॅटर बाद. मॅच विन होत आहे टीम सोनाट. पुढील मॅच साठी असतील खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅच चला KM अंशी 11 आपण